मन मंदिरा गजर भक्तीचा. एखादी बायको बायको असते आणि एखादी बायको प्रेमी असते. एखादा नवरा नवरा असतो आणि एखादा नवरा प्रियकर असतो. काही समजतंय की नाही? बायको असते म्हटल्यानंतर ती म्हणेल की माझं जे कर्तव्य आहे ते मला पार पडायलाच पाहिजे. काय? हो, त्यांची पत्नी आहे मी, मला कर्तव्य पार पाडायलाच पाहिजे, जेवण करायलाच पाहिजे, त्यांच्या आवडीचं करायलाच पाहिजे. बरं का? म्हणजे हा आपला पती आहे हे कुठेतरी तिच्या मनावर दडपण आहे. आणि ही माझी पत्नी आहे आणि हिने माझ्या मनासारखं वागलंच पाहिजे, याला कुठेतरी तो एक अहंकार आहे. जिथे प्रेमी आहे तिथे हा प्रश्न येत नाही. प्रेमी भक्त जरी असला तरी तो पूजा, आता माझी पूजाची वेळ झाली, मी पूजा करतो. प्रेमी म्हणेल पूजा करण्याचा काही प्रश्नच नाही, केली तरी समजून गेले, नाही केली तरी समजून घेईल. दृश्यही मीच आहे, द्रष्टाही मीच आहे. काय समजतंय का? काय म्हटलं मी? भक्त म्हटल्यानंतर तो देव झाला, मी भक्त झालो. मग मी त्याचा भक्त असल्या कारणाने मला त्याची पूजा करायला पाहिजे, मंत्र तंत्र म्हणायला पाहिजे. तो माझा प्रेमी आहे, मी त्याची प्रेमी आहे. जाऊ दे, आज एवढं काय आहे, अगदी रोज मीच स्वयंपाक करायला पाहिजे की जरा तू कर ना. कदाचित ते कोणाला पटेल नाही तर न पटेल, पण मी प्रेमींची गोष्ट सांगतोय, तुमची सांगत नाही. मी ही प्रेमीची गोष्ट सांगतोय, बरं का? ते प्रेमाचं नातं असल्या कारणाने मान अपमानाच्या पलीकडे गेलेलं आहे. बोलणं समजून घ्या, कुठे गेलेलं आहे? तिथे मान नाही, तिथे अपमान नाही, दोघांचं जीवन एकरूप झालेलं आहे. तसं गोपीचं परमात्म्याचं जीवन एकरूप होतं. ही रास लीला आहे, कौतुक आहे. एरवी कोणी कोणाला सोडूनच गेले नव्हते कधी. ही लीला आहे, बरं का? हे नीट लक्षात घ्या, हे मोठं कौतुक आहे त्यातलं. प्रेमी आहेत, एक रूप आहे जीवन, एक रूप आहे. दोघे नवरा बायको जर कमावणारे असले आणि दोघांचा अहंकार असेल तर तिचे खातं निराळे, याचं खातं निराळे. तिची बॅलन्स त्याला माहिती नाही, त्याची तिला माहिती नाही. माझं बोलणं कळलं का? काय इथे विचारलं कसं काय तुमचं? तसं काही नाही म्हणले. काय घरात आणतो, पैसे एकत्र ठेवतो, ज्याला लागेल तसं जो खर्च करतो. मला ते विचारत नाहीत, मी त्यांना विचारत नाही, आणि विचारल्याशिवाय काही करत नाही. नाही कळलं? आता हे सुद्धा मी समजून सांगू? चला, हेही समजून घेण्यासारखं. ते मला विचारत नाहीत, मी त्यांना विचारत नाही, पण विचारल्याशिवाय काही करत नाही. काय थेरी असेल सांगा पाहू? बघा, विचार करा तुमचा तुम्ही. मी सांगायला तर बसलोच आहे आता. काय, मी त्यांना विचारत नाही, ते मला विचारत नाही, पण विचारल्याशिवाय काही करत नाही. मोठी गमतीची थेरी आहे ना. याचा अर्थ असा आहे की मला एक 5,000ची साडी घ्यायची आहे. मी त्यांना सांगते मी 5,000 घेते, घे. ते असं म्हणत नाहीत का घेतली म्हणून आणि का घेतेस म्हणून. कळलं का? काय म्हणजे मी त्यांना विचारत नाही, असं म्हटलं नाही की घेऊ का, मी त्यांना विचारत नाही. ते मग ते म्हणाले अगं मला असं वाटतं एक हिऱ्याची अंगठी करावी. त्याने घेतली. ती म्हणली नाही की मला 5 कान तुला 10 का. नाही कळलं? ते मला विचारत नाहीत, मी त्यांना विचारत नाही, पण विचारल्याशिवाय काही करत नाही. एखाद्याने जर एक शब्द टाकला तर तो डावलायचा नाही, चुकीचा वाटला तरी. आता बोलणं कळलं का? एखाद्या बायकोचं ते खर्च करणं अनाठाई जरी वाटलं तरी तिला असं म्हणायचं नाही की तू काय खर्च करते, जाऊ दे ना, काय शेवटी आप गए. बोल
बोलणं कळलं. काउंटर क्वेश्चन नाही, काउंटर क्वेश्चन नाही, पण दोघांनी एकमेकाला सांगितल्याशिवाय काही करायचं नाही. मग पुन्हा असंही आहे, ती चूक जाणवल्यानंतर अहो ते मी घेतलं खरं पण ते फसलं बरं का माझं गाडी, असं आहे का? ग जाऊ दे, मी फसलो तूही फसलो. आणि असे दोघंही फसलेली एकत्रित आल्या कारणाने काहीच फसलं नाही, जे आहे ते सगळं बरोबरच आहे. कळलं का काय म्हटलं मी? म्हणून लक्षात घ्या, प्रेम म्हणजे काय बरं का. प्रेमात परवानगी लागत नाही, पण परवानगीशिवाय काही करत नाहीत. प्रेम परवानगी करता अडून बसत नाही, मला काय विचार नाही, नाही जाऊ दे चल कर कर. प्रेम नीट लक्षात घ्या. इथे काही लोकांना अनुभव असेल, तो नसेल तर आजपासून सुरुवात करा. काय बिघड, काय वाईट बीट सांगितलं मी? काय काय तुमची काडी मोडबोडी करतोय का काय मी? हा, काडी मोडबोड करत नाही ना. उलट मोडायला आली असेल तर कुठेतरी आज प्लॅस्टर लावून घरी पाठवतोय. काय म्हटलं मी? कुठे तर मोडायला आली असेल तर एक अजून पट्टी लावून घरी पाठवतो. नीट लक्षात घ्या. प्रेम काय विषय चाललाय? हा, प्रेमी काय म्हणतो? दृश्यही मीच आहे, द्रष्टाही. तू माझा स्वामी, मी तुझे रंक, पाहताना दिसे वेगळीक, पाहताना दिसे वेगळीक, मी तू पण जाऊ दे दुरी. ज्ञानेश्वर महाराजांची घोंगडी आहे. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हारी, एकची घोंगडी पांघरू हारी, मी तू पण जाऊ दे दुरी. आता मी तू पण गेल्यानंतर प्रेमी म्हणतो मी दृश्यही आहे आणि मी द्रष्टाही आहे, मी मालकी आहे आणि मी सेवकी आहे, मी भक्तही आहे आणि मी देवही आहे. फार श्रेष्ठतम अवस्था आहे. म्हणून विशिष्ट भूमिकेमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबाराया मोठ्या कौतुकाने सांगतात, कोण आहे मी? ज्ञानदेवा घरचिदानंदी. तुकाराम महाराज जेव्हा श्रेष्ठतम भूमिकेवर असतात तेव्हा म्हणतात, मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता, आहे ठाऊक सौभाग्य संता. मी वासुदेव तत्वता. काय झालं बघा हे? तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तोची झाला अंगे स्वये तुका. ते तत्व मी आहे, मी देव आहे, मी देव आहे. आणि पुन्हा बघा, केदवा भेटसी माझी या जीव लगा, केदवा भेटशी माझी या जीव लगा. अरे जीव लगा, केव्हा भेटशील रे? केव्हा भेटशील रे? आत्ता येईल म्हणून गेला, वेळू काला विला. आत्ता येईल म्हणून गेला. अरे आत्ता येईल म्हणून गेला आणि कुठे गेला, कुठे गुप्त झाला? लक्षात ठेवा, दोन भूमिका आहेत ह्या. तत्वज्ञानाच्या परमोच्च भूमिकेवर तुकाराम महाराज उभे राहतात, म्हणतात, अरे कोण आहे? मी वासुदेव आहे. खरंच आहे, खरंच आहे. तुका आकाश आहे एवढा, पृथ्वी आप तेज वायू आकाश हे ज्याच्यात सामावत, आकाश आहे एवढा तुका. काय लहान आहे का तुका? पण लहान होताना म्हणतात, प्रभू केव्हा भेटशील रे, केव्हा दर्शन देशील रे? प्रभू राया भेट न रे, कै ऐसी दशा येईल माझ्या अंगा, आणि चित्त पांडुरंगा झुरतसे. आता तूच जर पांडुरंग आहेस तर झुरतसे कशाला? नाही का? तुम्हीच जर वासुदेव आहात तर झुरण्याचा प्रश्न आला कुठे? तुझ लागी माझा जीव झाला पिसा. तसं ज्ञानेश्वर महाराज या श्रेष्ठतम भूमिकेवरून ह्या सगळ्या गोपी तिथे आहेत. कळलं का? मी तुम्हाला महाराष्ट्रातलं गोपीगीत सांगतोय. शुक महामुनीने जे सांगितलं ते भागवतातलं गीत आहे, पण भागवतातला जो आमचा संत वाङ्मयाचा भाग आहे
त्यांनी काय गायलं? कृष्ण वेधिली विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माये. हा चंद्र आहे बघा. आता चंद्र शीतळ आहे हे सर्वांना ठाऊक आहे, पण नको त्या वेळेला तो चंद्र सुद्धा उबारा करतो, उबारा. आपल्या आवडीचा माणूस घरात नसू दे ना, एखादी चांगली वस्तू आली तर ती तोंडात खायची म्हणून खातो, पण तोंडातून घास फिरतो. एक हे तरी माहिती आहे का नाही काही? का ओकारी आली म्हणजेच फिरतो, कधी प्रेमाने फिरत नाही का? आता काय बघा, हे असं जरा मला डिवचावं लागतं, त्याशिवाय ते जागं होत नाही. काय करावं आता? काका मळमळायला लागल्यानंतरच फिरतं. तुम्हाला मळमळ माहिती आहे, तळमळ माहिती नाही. काय म्हटलं मी? मळमळ माहिती आहे, पण तळमळ जेव्हा कळेल तेव्हा कळेल की ही काय प्रेमाची अवस्था आहे. बाबा महाराज काय सांगताय ते तेव्हा कळेल, त्याशिवाय नाही कळायचं. नाही तर तुम्हाला वाटेल महाराज काय सांगतायत आणि काय नाही. आता ते काय माझं कपाळ नशीब, मग तुमचं नाही माझं. काय समजून घ्या की अवस्था काय आहे. प्रेमी म्हणतो दृश्यही मी आहे, द्रष्टाही मी आहे. हो, दृश्यही मी आहे आणि द्रष्टाही मी आहे. एखाद्याला बायकोला कपाटामध्ये पैसे ठेवले असतात, गंमत असते नवरा बायकोची. मी तुम्हाला मुद्दाम संसारातील दृष्टांत देतो, तुम्हाला कळायला त्रासच नको. आणि हीच माझी स्पेशालिटी आहे. स्पेशालिटी काय आहे? हीच स्पेशालिटी आहे. ते पुराणातले कुणी पुराणात बघितलंय काय? पण हे जे घरचं रोजचं पुराण आहे, पुराण म्हणजे तुम्हाला माहित नाही, हे आता मिक्सरमधून काढता नाही. आणि आता मिक्सरमधून सुद्धा काढायचं नाही, फक्त 5 रुपयाला किंवा 10 रुपयाला एक पोळी विकत आणायची, संपलं, प्रश्न मिटला. काय कशाला मिक्सर आणि कशाला पोळी? आपलं बाजारात गेले की नाही. तर आता सण आला की नाही, कुठलं होतं सध्याच्या काळामध्ये, आणि हे काही करायचं जमतं तरी का? पूर्वीचा काळ निराळा होता. आलं का लक्षात? मी बाई तसं काही करत नाही. अगोदरच आता मोदकाच्या सुद्धा ॲडव्हान्स अगोदरच देऊन ठेवले. हो, अगदी उकडीचे मोदक आम्ही आपले 50 सांगितले. विचारलं तर सांगते मीच केले. बरोबर आहे, बरोबर आहे. काय गणपती पावायचा तुम्हाला तो? जरा वर्षातून एकदा तरी हात लागू द्या. हो, नाहीतर ते आपले खव्याचे मोदक साच्यातून पडलेले, म्हणजे भक्ती सुद्धा साच्या झाली. भक्ती सुद्धा काय झाली? साच्या झाली. जरा बसा, जरा थोडंसं तांदूळ बिंदूळ चांगले स्वच्छ धुवा, चांगले आणला, उन्हात सुकवा, चांगले त्याची असं पीठ बीठ करा, जरा चांगले शिजवा, असं जरा उकड बिकड काढून हे करता येतं. मला काही एवढं येत नाही की काय. आणि इथे करायचं काहीच नाही, नुसतं हाताने ऍक्शन करायची आहे. इथे कुठे माझ्या हातात गोळा आहे. तेव्हा गोळा नसल्या कारणाने तो काही बिघडायचा प्रश्न नाही आहे. नुसतं हाताने केलं की तुम्हाला वाटलं वाह महाराजांना हे सुद्धा येतं. हीच तर माझी अटकल आहे. काय मजा आहे ना काय? हो, अरे विचारायची गरज काय? दृष्टांत सहज चालला होता, घरामध्ये पैसे ठेवले होते, तिने लागल्या काय ओढ घेतले. नवरा म्हणाला विचार घेतला, तुम्हाला काय विचारायचं काय? काय मी मालकीण नाही का? चोर आहे? तो म्हटला माझी आई, श्रावण सुरू झालाय, काही काही भानगड नाही, अगदी काय नाही, चुकलं माझं. म्हणला मी विचारलं ते चुकलं, काय लागेल ते घे, तूच मालकीन, उद्यापासून मला तूच दे. पुष्कळ घरामध्ये बायका नवऱ्याला बाहेर जाताना 10 रुपये देत असतात, विडी काडीला. शब्द मोठा आपला मराठीतला गोड आहे नाही का? 10 रुपये कशाला हो? बिडी काढीला आपले चहा पाणी. 10 रुपये काढून द्यायचे, म्हणजे त्यांनी जास्ती खर्च करू. मी म्हटलं एका बाईला, ते कमवतात, तुम्हाला माहित नाही महाराज यांचा, त्यांच्या हातात बंडल गेलं ना की काय करतील आणि काय नाही, म्हणून जाताना आपलं 10 रुपये वर देते आणि शिलकेला एक 10 रुपये ठेवते, पडलं बिडलं तर आपलं असू द्या, गवाळा आहे आमचा नवरा. असो असो, काय सांगितलं मी?
प्रेमी म्हणतो दृश्यही मीच आणि द्रष्टाही मीच आहे, सेवकही मीच आहे आणि मालकी मीच आहे, भक्तही मीच आहे आणि देवही मीच आहे. आणि म्हणून त्या एक श्रेष्ठ भूमिकेवर उभा राहिल्यानंतर चंद्रमा करीतो वार आगे माये, नलवा चंदन न घाली विंजण वारा, नलवा चंदन न घाली विंजण वारा. विंजण वारा म्हणजे पंख्यानी वारा घालणे. पूर्वी काही फॅन वगैरे काही नव्हते, एअर कूलर्स नव्हते, एअर कंडिशन नव्हतं, मग विंजण वारा. नलवा चंदन, अरे कशा करता चंदन लावताय आणि कशा करता पंख्याने वारत घातला. माझं आतलं पेटलंय बर का. देह चंदनाने शीतळ होईल, देह वाऱ्याने शीतळ होईल, पण माझ्या अंतःकरणाला जे विरह तीव्र ताप जो माझ्या अंतःकरणात हृदयात प्रगट झालाय त्याचं काय, तो कशाने जाणार आहे. हरिविण शून्य शेजारुगे माये, माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा, माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा. माझा बळिया तो पंढरी राणा गे माये. वारकरी संतांनी ही अवतार परंपरा मानली म्हणून मंत्रामध्ये तिघाचाही उल्लेख आहे. रामकृष्ण, जो राम होता तोच कृष्ण, जो कृष्ण होता तोच हरी म्हणजे आता पांडुरंग. म्हणून सुरुवात केली कृष्ण वेदिलीन मध्ये. काय सांगतायत, शेवटी सुद्धा बघा बाप रुक्मादेवीवर असतं म्हणून लक्षात घ्या. माझा बळिया तो पंढरी राणा गे माये, माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा. बरं का, एक मुलगी रुसून आली नवऱ्याला सोडून, पण ते कुठे जमतंय, जमेना. बाप हटवादी होता, आई हटवादी होती. ते म्हणाले तू काय काळजी करू नको, तुला काय पाहिजे माग ना, देता तुला, काळजी करू नको. नाही बोललो तर हरकत नाही आहे, भावांना त्यांचा वाटा देऊन टाकीन, माझा जो वाटा आहे तो तुला. तो म्हणली वाटा मिळेल, पण माझ्या इथे वाटतंय त्याचं काय. साडी घेऊन द्याल, सोन्याचे दागिने द्याल, इष्टिटीचा वाटा द्याल, पण त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. याला तुम्ही काय करता. हरिविण शून्य, हरिविण शून्य शेजारुगे माये, माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा. मग शेवटी एक दिवस सांगितलं, बाबा हे सगळं राहू द्या ना, काय तुम्ही मला रोज सांगता आता, माझ्या जीवीचे तुम्ही काहो नेणा. तसं नीट लक्षात ठेवा, एक सिद्धांत सांगतो, संसारामध्ये किती यशस्वी व्हा, त्याच्यातून तुम्हाला कर्तृत्वाचा अहंकार निर्माण होईल, पण जेव्हा हरिकथा ऐकाल तेव्हा मन तद्रूप होऊन जीव त्याच्यामध्ये विरून जाईल. जीवाला समाधान प्राप्त होईल, जीवाला आनंद प्राप्त होईल, कारण हरिकथा ऐकता ऐकता वृत्ती निरांकारी होईल. अहंकार मनातला बुद्धीतला गेल्याशिवाय समाधान प्राप्त होत नाही. माझे जीवीचे तुम्ही काहो नेणा. मग शेवटी सासरी बुवानी जावयाला फोन केला, हो हिचं काही खरं नाही आहे. हो म्हणाले, मी येणारच होतो, पण मला राहिलं, मी जरा बाहेरगावी गेलो कामा करता, मलाही ती याशिवाय शेत पडली. मन मंदिरा गजर भक्तीचा.